नमस्कार. स्वराजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण बघूयात हिवाळा विशेष अतिशय चविष्ट खूप पौष्टिक अशी अळीवाच्या खिरीची रेसिपी किंवा हळीवच्या खिरीची रेसिपी. हिवाळ्याच्या दिवसामध्ये अळीव खाणं खूप लाभदायक असतं. आज थोड्या वेगळ्या पद्धतीने अळीवचं एक प्रीमिक्स तयार करून आपण त्याची खीर बनवणार आहोत. अशा पद्धतीने प्रीमिक्स तयार केलं तर फक्त 5 मिनिटात कुणीही बनवू शकेल इतकी सोपी खिरीची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवली आहे. चला तर बघूयात आता याची कृती. खीर बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे पाव वाटी अळीव किंवा हळीव. तुमच्याकडे याला काय म्हणतात हे मला कमेंट करून कळवा. आणि पाव वाटीच आपल्याला लागणार आहे गव्हाचं पीठ म्हणजेच कणिक. इथे मी किंचित जाडसर असं हे गव्हाचं पीठ घेतलं आहे. तुमच्याकडे जर हे पीठ असेल तर असंच पीठ वापरा, नाहीतर नेहमीची पोळीची कणिक घेतली तरी चालेल. सर्वप्रथम कढईमध्ये हे अळीव घालूया. आता मंद आचेवर आपण हे अळीव छान खमंग होईपर्यंत भाजून घेऊ. मी आज कमीत कमी पाव वाटीचं प्रमाण दाखवलं आहे, पण तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही 1 वाटी, 1.5 वाटी, 2 वाटी या प्रमाणात देखील हे करून ठेवू शकतात. हे अळीवचं जे प्रीमिक्स आहे हे एक वेळा बनवलं की 1-1.5 महिना देखील खराब होत नाही. सकाळीच्या गडबडीमध्ये अगदी झटपट 5 मिनिटात खीर तयार होते. रेसिपी माझ्या सासूबाईंची आहे. त्या ह्या पद्धतीनेच हे प्रीमिक्स तयार करून ठेवायच्या आणि सकाळच्या गडबडीमध्ये अगदी झटपट ही खीर सर्वांना बनवून खायला द्यायच्या. विविध पद्धतीने अळीवची खीर बनवता येते, त्यातीलच हा एक प्रकार आहे. अळीव खाण्याचे भरपूर फायदे शरीराला आहे. अळीव हे प्रकृतीने उष्ण असतात, त्यामुळे हिवाळ्याच्या दिवसामध्ये शरीराला ऊर्जा देण्यासाठी, ताकद देण्यासाठी आवर्जून अळीवाचं सेवन करायला हवं. ज्यांना सांधेदुखी, कमरदुखीचा त्रास आहे त्यांनी देखील आवर्जून हे अळीव खायला हवे. ज्यांच्यामध्ये रक्ताची कमतरता आहे त्यांच्यासाठी देखील अळीव उपयुक्त असतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बाळंतीण ताईसाठी, स्तनदा मातांसाठी अळीव खाणे अतिशय लाभदायक आहे, कारण बाळाला दूध देण्यासाठी मदत होते. खूप फायदे असलेले हे अळीव आहे. हिवाळ्यात आवर्जून खाऊन बघा. फक्त ज्यांना पोटाचे विकार आहे, थायरॉइडचा त्रास आहे अशांनी अळीव खाऊ नये. ज्यांना उष्णता बाधते किंवा शरीराची प्रकृती आधीच उष्ण आहे, उष्णतेचा त्रास होतो, अशांनी देखील अळीव खाऊ नये. हे बघा, हे अळीव छान भाजून झाले आणि मस्त तडतडायला लागले आहे. खमंग भाजून झाले की असे तडतडायला सुरुवात होते. आता आपण गॅस बंद करूया आणि हे अळीव काढून घेऊ. खूप नाजूक अशा ह्या बिया आहेत. जास्त भाजल्या तर करपट लागायला लागतात. आता ह्या कढईमध्ये ही कणिक देखील घालूया. मंद आचेवर आता कोरडीच ही कणिक आपल्याला भाजायची आहे. आपण प्रीमिक्स तयार करतो आहे, त्यामुळे हे भाजताना यामध्ये तूप वगैरे काही घालायचं नाही. कोरडीच छान खमंग खरपूस ही कणिक भाजून घेऊ. अळीवाला नैसर्गिकरित्याच किंचित तुरट कडवट अशी चव असते, त्यामुळे ती चव जरा बॅलन्स होण्यासाठी आणि खीर मिळून येण्यासाठी त्यामध्ये अशी किंचित जाडसर कणिक किंवा भाजलेला रवा घालण्याची पद्धत पूर्वीच्या काळी होती. हल्ली या पद्धतीची खीर कुणी बनवत नाही. सर्वजण अळीव भिजवून अख्ख्या अळीवाचीच खीर करतात, पण ती खीर बनवायला वेळ जरा जास्त लागतो आणि कामाच्या गडबडीमध्ये झटपट होणारी ही खीर आहे. त्यामुळे ही रेसिपी मी तुम्हाला दाखवली आहे. आजी पणजीच्या काळातील पारंपरिक असा हा खिरीचा प्रकार आहे. तुम्हाला जर भिजवलेल्या अळीवाच्या खिरीची रेसिपी हवी असेल तर लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ती देखील नक्की बघा. तशी खीर देखील अप्रतिम होते आणि ही खीर तर अजूनच खमंग लागते, शिवाय वेळेची बचत. हे बघा, ही कणिक मी छान खमंग भाजून घेतली आहे. छान अशी हलक्या तांबूस रंगाची झाली. आता आपण गॅस बंद करू आणि ही कणिक काढून घेऊया. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजलेले अळीव घालूया आणि किंचित रवाळ असं याचं पीठ करून घेऊ. हे बघा, या भाजलेल्या अळीवचं असं किंचित रवाळ पीठ मी करून घेतलं आहे. असंच हे आपल्याला हवं आहे. ह्या भाजलेल्या अळीवचा एवढा खमंग सुगंध येतो की याच्या सुगंधानेच ही खीर खाण्याची इच्छा होते. इथे भाजलेल्या गव्हाच्या पिठामध्ये आता हे अळीवची पावडर घालूया. यामध्ये 2 टेबलस्पून काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप घालणार आहे. हे ड्रायफ्रुट्स इथे घालणे ऑप्शनल आहे.
तुम्हाला आवडत असेल तर घाला, नाहीतर खीर बनवताना देखील घातले तरी चालेल. मी इथे हे प्रीमिक्स बनवून ठेवते आहे, त्यामुळे सर्व साहित्य यातच घालणार आहे. पाव टीस्पून वेलची पूड. हे छान मिक्स करूया. पूर्वीच्या काळी ड्रायफ्रुट्सचा वापर फारसा होत नव्हता, अगदी मोजकेच ड्रायफ्रुट्स वापरले जायचे. हल्ली आपण यामध्ये प्रीमिक्समध्येच हे घालून ठेवू शकतो. खीरचं प्रीमिक्स तयार आहे. हे प्रीमिक्स तुम्ही कोरड्या हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवा, 1-1.5 महिना देखील खराब होत नाही. आयत्या वेळी अगदी झटपट याची खीर बनवता येते. त्यानंतर या प्रीमिक्स पासून खीर कशी बनवायची ते बघूया. खीर बनवण्यासाठी इथे मी घेतला आहे अर्धा लिटर दूध. इथे मी फुल फॅट क्रीम मिल्क घेतला आहे. ह्याऐवजी तुम्ही गाईचं दूध देखील घेऊ शकतात. कपानी मोजलं तर 2 कप हे दूध आहे. यामध्ये चवीनुसार साखर घालूया. साधारण 2 टेबलस्पून साखर मी घातली आहे. हे दूध आता जरा गरम झालं, उकळी यायच्या आधीच आपल्याला यामध्ये हळूहळू आता हे प्रीमिक्स घालायचं आहे. आवश्यकता असेल तसं प्रीमिक्स घाला. तुम्हाला खीर किती पातळ किंवा किती दाटसर हवी त्यानुसार हे घाला. तुम्ही गार दुधामध्ये देखील मिक्स करून हे ढवळायला ठेवू शकता, म्हणजे गाठी गुठळ्या होणार नाही. साधारण 1 कप दुधासाठी 1 टेबलस्पून प्रीमिक्स असं प्रमाण आहे, म्हणजे योग्य अशी खीर तयार होते. आता आपल्याला याला उकळी येईपर्यंत हे सतत असं ढवळत राहायचं आहे. याआधी तुम्ही अशा पद्धतीने खीर खाल्ली आहे का हे कमेंट करून कळवा, आणि खाल्ली नसेल तर नक्कीच करून खाऊन बघा. आता आपण इथे दुधाचा वापर केला आहे, त्यामुळे गूळ घालता येत नाही. इथे जर तुम्ही गूळ घातला तर ही खीर फाटून जाईल. त्यामुळे जर गुळाची खीर करायची असेल तर ती एकतर पाण्यात करावी लागेल, किंवा खीर तयार झाल्यानंतर गॅस बंद केल्यावर त्यामध्ये गूळ घालावा लागतो. बऱ्याच जणांना डायबिटीस असतो, खीर चालत नाही, अशांनी पाण्यामध्ये किंचित हळद, हिंग आणि मीठ घालून त्यामध्ये याची पेज करून खाल्ली तरी ती गरमागरम पेज तूप घेऊन खायला मस्त लागते. कुठल्याही पद्धतीने तुम्ही करून बघा. बघा, याला छान उकळी आली. आता 2 मिनिटासाठी हे जरा शिजवून घेऊ. हे बघा, खीर खूप मस्त शिजली आहे, छान दाटसर झाली आहे. ह्याच पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी. आता आपण गॅस बंद करूया. गरमागरम खूप चविष्ट आणि पौष्टिक अशी अळीव आणि कणकेची खीर तयार आहे. ह्यावर साजूक तूप घालून तुम्ही खा, खूप मस्त ही खीर लागते. हे बघा किती छान ह्याची कन्सिस्टन्सी आहे. आपण ही खीर बनवताना यामध्ये तूप घातलं नव्हतं, यामध्ये असं वरती तूप घेऊन खाण्याची पद्धत आहे. या पद्धतीने खीर तुम्ही नक्की करून बघा. आजची रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करायला व शेअर करायला विसरू नका. माझ्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छानशी रेसिपी घेऊन भेटूया स्वराजच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत चवीने खा आणि निरोगी राहा.